नमस्कार मंडळी. तर या लसीकडे पाहून तुम्हाला वाटलंच असेल, की आज नवीन काहीतरी प्लॅन आहे. तर आज होता माझ्या या दोन्ही मैत्रिणींचा बर्थडे. तर एकीचा होऊन गेला होता आणि एकीचा आज होता. म्हणून आम्ही सेलिब्रेशन करायला पुण्यामध्ये गेलो होतो. तर ह्या सगळ्या मैत्रिणी होत्या माझ्या. आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेशन वगैरे केलं आणि त्यांना दोघींना 2 साड्या गिफ्ट आणलं होतं आम्ही, ते दिलं. तर ही आहे भारती आणि ही आहे दीपाली. तर ह्या दोघी मैत्रिणींचा बर्थडे होता आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना दोघींनाही केक वगैरे खाऊ घातला. फोटो वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर ना आमची मज्जा-मस्ती तर चालूच होती. तर ह्या दोघींना खूप प्रेम उतू होतं. "ए मला तुला केक चारायचा आहे" म्हणून. तर त्यानंतर ना मेघाने मलाही केक चारला. त्यानंतर ना यांनी फोटो वगैरे काढून घेतले. प्रत्येकीला एकमेकांसोबत फोटो काढायचे होते आणि आज प्लॅन असा होता, की सगळ्यांनी ड्रेसच घालायचे. तर सगळ्या एकदम छान दिसत होत्या आणि मैत्रिणी एकत्र जास्त दिवसातून आल्या तर खूप एन्जॉय होतो. तर तसाही एन्जॉय आम्हीही केला आणि फ्रेंडशिप डे होऊन गेला होता. तर आमच्या कोणाच्याही लक्षात नव्हतं, पण मेघाच्या लक्षात होतं. तर त्यांनी सगळ्यांसाठी बँड आणलं होतं आणि त्यांनी सगळ्यांना बँड घालून घेतलेलं. तर मी व्हिडिओ वगैरे काढायचं काम करत होते आणि खूप दिवस असा अविस्मरणीय असा आमचा आजचा दिवस गेलेला. खूप छान असं आणि सगळ्यांनी बँडचे फोटो वगैरे घेतले. त्यानंतर आम्ही जेवण मागवलं. तर सगळ्यांनी मसाला पापड वगैरे मागवले होते. तर मसाला पापड वगैरे आम्ही खाल्ले. त्यानंतरनं जेवणाचा व्हिडिओ काढायचा लक्षातूनच गेला. तर नंतर लक्षात आलं, की जेवण आमचं उरकत-उरकत आलं होतं. तर पनीरची भाजी, काजूची भाजी, रोटी वगैरे, भात, डाळ हे आमचं जेवण होतं. तर दुपारी 2 वाजताच आमचा हा सगळा कार्यक्रम उरकला. तर आम्ही ठरवलं, की दगडूशेठ हलवाई गणपतीला जायचं आणि तिथे शेजारी स्वामींचं मंदिर होतं, तिथेही गेलो. सगळ्यांनी तिथे फोटो वगैरे काढून घेतले. त्यानंतरनं आमचा प्लॅन ठरला, की तुळशीबागेत जायचा. तर तुळशीबागेत ह्या गणपती महाराज होते. त्यांचे व्हिडिओ काढून घेतला आम्ही, फोटो वगैरे काढले. त्यानंतर ना आम्ही सगळ्यात शेवटी कोल्ड कॉफी घेतली आणि घरी आलो. धन्यवाद.